ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। हलकर्णी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ। माजी आमदार राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शुभारंभ। चंदगड आजरा गडिंग्लज परिसरात तरुण पिढी भटकताना दिसत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत माजी आमदार राजेश पाटील यांनी तरुणांना दोष देण्याऐवजी त्यांना योग्य दिशा देण्याची जबाबदारी ज्येष्ठ नेते व कार्यकर्त्यांनी घ्यावी असं आवाहन केलं आहे। दरम्यान जाणाऱ्यांना पण लाज नाही आणि घेणाऱ्यांना पण, अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर टीका केली। तसेच प्रबोधनी संस्काराच्या माध्यमातून तरुणांना आपलेसे केल्यास ते मतदारसंघाच्या भवितव्यासाठी खांद्याला खांदा लावून लढतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। ते चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचार शुभारंभ मेळाव्यात बोलत होते। यावेळी रवळनाथ मंदिरात नारळ फोडून निवडणूक प्रचाराचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला। राजेश पाटील म्हणाले की आपापसातील संघर्षामुळे कार्यकर्त्यांचेच नुकसान होते। पक्ष संस्थापक शरद पवार यांच्या विचारावर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार सर्वजण एकत्र येऊन चंदगड नगरपंचायतीत चंदगड पॅटर्न उभा करण्यात आला असून तो आज राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे। आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या विजयासाठी उर्वरित 7 दिवस कार्यकर्त्यांनी ताकदीनिशी काम करावे असे आवाहन त्यांनी केलं। उमेदवारांच्या समर्थनार्थ माघार घेतलेल्या सर्व सहकाऱ्यांचे त्यांनी विशेष आभार मानले। प्रचार सभेवेळी डॉक्टर नंदाताई बाभुळकर कुपेकर, विलास पाटील, अभय देसाई, भरमान्ना गावडा, रामराजे कुपेकर, तानाजी गडकरी, कलापा भोगन, बसवंत अडकुरकर, महादेव प्रसादे, अशोक देसाई सह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवार कार्यकर्ते मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड। 9-0 मी करून दाखवणार आणि त्यासाठी आता पुन्हा एकदा राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांची सभा बोलवण्यात आलेली आहे। अरे बाबांनो, तुमची ताकद काय आहे ती दाखवा। दररोज सकाळ संध्याकाळ ज्यांचे प्रवेश घेताय, जाणाऱ्यांना पण लाज नाही आणि घेणाऱ्यांना पण लाज नाही अशी अवस्था झालेली आहे तुमच्या पक्षाची। तुमची पक्षनिष्ठा कुठं आहे? प्रामाणिक कार्यकर्ता हा तिथं भरडला जातो आणि त्यामुळं आयाराम आणि गयारामांना संधी दिली जाते। हे असल्या पक्षाच्या मध्ये न राहता तुमचा जो स्वाभिमानी पक्ष आहे, तुमचे जे स्वाभिमानी विचार आहेत, त्या विचाराची जडणघडण ज्याची शिकवण स्वर्गीय नरसिंहराव पाटील आणि बाबासाहेब कुपेकरांनी तुम्हाला आणि मला दिलेली आहे, ही त्यांच्या अस्तित्वाची नव्हे तर तुमच्या आणि माझ्या अस्तित्वाची लढाई आहे। आपली निष्ठा आणि श्रद्धा त्यासाठी आपण सर्वांनी पणाला लावा।